तर या हावरट हगवण्यांचं आणखीन एक लालची कृत्य समोर आलंय. लग्नामध्ये मुलीकडच्यांनी द्यायचं रुखवत सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये. या रुखवताची ऑर्डर जालिंदर सुपेकरांच्या पत्नीला द्यावा असा हट्ट त्यांनी धरलाय आणि त्यासाठी कसपटे कुटुंबाकडून 1.5 लाख रुपये लाटल्याचं समोर आलंय. लुटारू हगवण्यांचा आणखीन एक कारनामा. रुखवतासाठी वैष्णवीच्या कुटुंबावर दबाव. सुपेकरांच्या पत्नीला दिली रुखवताची ऑर्डर. कसपटेंकडून लुटले 1.5 लाख रुपये. हावरट हगवण्यांची पैशांची भूक किती मोठी होती हे पुन्हा एकदा समोर आलंय. कसपटे कुटुंबासोबत नातं जोडताना हगवण्यांनी प्रत्येक वेळेला फक्त आणि फक्त पैशांचा व्यवहार पाहिला. पैशांची हाव धरली. फॉर्च्युनर गाडी, 51 तोळं सोनं, चांदीच्या गौराई अशा मागण्या हगवण्यांनी वेळोवेळी केलेल्या होत्या. पण ते एवढ्यावरती थांबले नाही. तर लेकीच्या घरच्यांनी द्यायचा रुखवत आणि त्याची ऑर्डर देखील हावरट हगवण्यांनी स्वतः ठरवली. आपले मामा जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीला रुखवताची ऑर्डर देण्यास हगवण्यांनी कसपटेंना भाग पाडलं. आणि ही ऑर्डर थोडी नव्हती, तर तब्बल 1.5 लाख रुपयांची होती. या रुखवताचे 1 लाख रुपये चेकद्वारे तर 50,000ची रोख रक्कम दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं. वैष्णवीच्या आईच्या अकाउंटवरून पेमेंट केल्याचं कसपटेंनी यावेळेला सांगितलं. सुपेकर ह्या कुटुंबाला कसा मदत करायचा पदोपदी, तर त्याच्यावर आमचं रुखवताबद्दल ते बोलले आणि म्हणाले की ताई आमच्याकडे रुखवताच्या वेळेस 1 लाख रुपये चेकनी आणि 50,000 कॅशनी या पूनम सुपेकरांच्या नावावर घेतले होते. तर मी म्हटलं त्याचे काही डिटेल्स असतील तर मला पाठवा. म्हणून मी मागितलं म्हणून त्यांनी मला आता ते चेकचे डिटेल्स पाठवले. आणि खरंच बघून शॉक बसला की पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने ते 1 लाख रुपये डेबिट सुद्धा झाले होते 20 एप्रिल 2023ला. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात हगवणे कुटुंबाकडून झालेल्या छळाची जेवढी चर्चा आहे तेवढीच चर्चा हगवणे कुटुंबाचे मामा जालिंदर सुपेकर यांच्याही नावाची होती. आईजीच्या जीवावर बाईजी उदार अशी मराठीमध्ये म्हण आहे. आणि तसंच सुपेकरांच्या खाकीच्या जीवावर हगवणे माच करायचे. कसपटेंना अनेक वेळेला सुपेकरांच्या खाकीची भीती दाखवून धमकवण्यात तर आलंच. याशिवाय रुखवताची ऑर्डर सुद्धा सुपेकरांच्या पत्नीला देण्यास भाग पाडलं. या प्रकरणी सुपेकरांवरती आधीच कारवाई झाली आहे. त्यांची होमगार्डमध्ये बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्या पत्नीवर सुद्धा कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.